नमस्कार. राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. तर चला ती महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण बघून घेऊ. काय आहे ती महत्त्वाची अपडेट, तर चला सविस्तर या ठिकाणी जाणून घेऊ. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार, असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये या ठिकाणी आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आहे की आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 7वा हप्ता आहे, तो 7वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये कधी प्राप्त होणार. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बघणार आहोत की कधी या ठिकाणी त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये 7वा हप्ता नमोचा पडणार. तर चला सविस्तर बघूया कोणत्या तारखेला, कोणत्या वारेला घोषणा काय झालेली आहे, सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगूया. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. व्हिडिओ खूप छोटा होणार आहे पण खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे पूर्ण बघा, अर्धवट बघू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचे आहे. आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करणं पण गरजेचे आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केले नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. तर चला व्हिडिओला करू सुरुवात. तर चला या ठिकाणी बघूया आजची ताजा अपडेट. आता या ठिकाणी लक्ष द्या शेतकरी मित्रांनो, या 7व्या हप्त्यासाठी सुमारे 93 लाख शेतकरी पात्र आहे. यामध्ये जवळपास 4 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे. यामध्ये एकूण 1900 कोटी रुपयाची आवश्यकता या ठिकाणी अंदाज वर्तवलेला आहे. म्हणजे आता या ठिकाणी सरकारने खूप मोठा या ठिकाणी पुढाकार केलेला आहे. आता या ठिकाणी अंदाजे यासाठी आवश्यक लागणारे फंड जे आहे, यासाठी पैसा लागणार आहे 1900 कोटी रुपये. 7वा जो हप्ता आहे तो 7वा हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी राज्य सरकारना निधी या ठिकाणी अंदाज दिलेला आहे. या अंदाजानुसार 1900 कोटी रुपये या ठिकाणी लागू शकतात. तर चला सविस्तर बघूया घोषणा काय झाली, घोषणेमध्ये काय म्हणाले, तारीख काय ठरली, सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघू. आणि तुम्हाला एक काम खूप करणं गरजेचे आहे. हे एक काम खूप आवश्यक आहे. जर तुमचं हे एक काम कंप्लीट नसेल तर तुम्हाला 7वा हप्ता मिळणार नाही. तुम्ही पण 7व्या हप्त्या वाचून वंचित राहाल. त्यामुळे हे काम कंप्लीट करा. आणि आता चला आपण बघूया पुढली अपडेट. आता सर्व शेतकऱ्याच्या डोक्यातला प्रश्न म्हणजे शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता कधी येणार. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो 7वा हप्ता कधी मिळणार. खूप शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आहे. तो प्रश्न तुमचा आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाईप करायला अजिबात विसरू नका. तर चला या ठिकाणी आपण बघणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो 7वा हप्ता अखेर मिळणार कधी. राज्यसभामध्ये काय घोषणा झाली, याचा काय निर्णय झाला, या ठिकाणी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती पडेल. आणि पण तुम्हाला हे काम करणं आवश्यक आहे. जर ते काम तुम्ही केलं नाही तर माफ करा, तुम्हाला पैसा मिळणार नाही. त्यामुळे ते एक काम बघून जा. ते एक काम करणं अति आवश्यक आहे. व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, अर्धवट बघू नका. व्हिडिओमध्ये खूप आवश्यकत्यारित्या कागदपत्रे आहे. ते कागदपत्रे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. ते पूर्णपणे लक्षात ठेवा आणि हे एक काम कंप्लीट करा. तर चला बघू कोणते आहे ते एक काम. आता इकडे लक्ष द्या शेतकरी मित्रांनो, यामध्ये या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे. तर चला आपण बघू ही बदल जो झालेला आहे तो कोणता बदल आहे, तो झाला की नाही, तो होणार आहे की नाही. या ठिकाणी या कागदाच्या मदतीने आपण सर्व या ठिकाणी तुमच्या डोक्यातला प्रश्न काढणार आहे. बरेच शेतकरी म्हणत होते या योजनेमध्ये काय वाढ होणार आहे, या योजनेमध्ये काय कात्री मारण्यात येणार आहे, ते तुम्हाला आज या कागदाच्या माध्यमातून सविस्तर कळेल. तर चला या योजनेच्या मदतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर लक्ष द्या शेतकरी मित्रांनो, खूप मोठ्या अफवा होत्या की या योजनेमध्ये काहीतरी बदल करण्यात आलेला आहे. तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की शेतकरी मित्रांनो, या योजनेमध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही. तर या ठिकाणी लक्ष द्या. तर चला समोरचे अपडेट बघू काळजीपूर्वक. निवडणुकीच्या काळात काही वर्ष
मदत 15,000 रुपये केली जाईल असे आश्वासन राज्य सरकारने दिलेले होते, पण आता ही रक्कम वाढणार नसून ती 12,000 रुपयेच राहणार आहे। यामध्ये केंद्र सरकारकडून तुम्हाला 6,000 रुपये आणि राज्य सरकारकडून तुम्हाला 6,000 रुपये असे विभागले जाणार आहे। या योजनेत काही निधी कृषी समृद्धी योजनेकडे वळविण्यात आलेला आहे, जेणेकरून कृषी पायाभूत या ठिकाणी मजबूत व्हावा यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला होता। तर या अपडेटचा असा अर्थ होतो की आता जो शेतकऱ्याच्या डोक्यामधला प्रश्न होता की या योजनेमध्ये काय बदल होणार आहे का, तर त्यांच्यासाठी सांगतो या योजनेमध्ये काय बदल होणार नाही। तुम्हाला जे पैसा मिळणार आहे तो वर्षाला 12,000 रुपयेच मिळणार आहे। तर चला सविस्तर समोरचे अपडेट बघू आणि समोर ते एक काम बघू जे काम खूप आवश्यक आहे, जे अति आवश्यक काम आहे। जे काम तुमचं नसेल तर तुम्हाला पैसा मिळणार नाही। तर चला ते एक काम सविस्तर बघूया, अपडेट बघूया, घोषणा बघूया, राज्य सरकारचा काय निर्णय झाला ते बघूया, सविस्तर संपूर्ण माहिती बघूया। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ खूप आता संपत आलेला आहे, तर थोडेच काही क्षण व्हिडिओचे आहे ते क्षण पूर्ण बघा। ते क्षण खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, त्यामुळे पूर्ण बघा। तर चला सविस्तर सांगतो तुम्हाला। आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या। नमो शेतकरी सन्मान निधीच्या 7व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे ते म्हणजे शेतकरी मित्र। पूर्ण शेतकरी मित्र जे 7वा हप्ता आहे त्या 7व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे। तर या ठिकाणी लक्ष द्या। कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला PM किसान योजनेचा जो हप्ता आहे, जो तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता तुमच्या ज्या तारखेला जमा होतो तो हप्ता जमा झाल्यानंतर साधारणपणे 9 ते 10 दिवसानंतर शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता टाकला जातो। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो पैसा जमा होतो। या ठिकाणी आपण बघू शकतो 9 ते 10 दिवसानंतर शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्याची या ठिकाणी शक्यता अपेक्षा आहे। सध्या काही अफवा पसरत आहे की ही योजना बंद होणार आहे, पण मिळालेल्या अविश्वसनीय माहितीनुसार अफवामध्ये काही तथ्य नाही आहे। योजनेचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे टाकण्यात येणार आहे। तर या ठिकाणी बघू शकतो शेतकरी मित्रांनो, आपण तुमच्या कानावर बरेच अफवा अशा आलेल्या असेल की 7वा हप्ता नाही मिळणार, आता ती योजना बंद होणार, नमो शेतकरी सन्मान निधी योजना बंद होणार, पण त्या अफवावर काही तथ्य नाही आहे। या ठिकाणी तुम्हाला लक्षपूर्वक बघून घ्या। या योजनेचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना निश्चितपणे या ठिकाणी बँक खात्यामध्ये मिळणार। तर चला ते एक काम बघू। आता ते एक काम आपण या ठिकाणी लगेच बघूया आणि पुढीलची अपडेट लगेच बघू। ते एक काम लगेच सांगतो, तर चला बघू ते काम कोणतं। ते काम तुम्हाला खूप करणं अर्जंट आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या शेतकरी मित्रांनो, ही अपडेट शेवटची अपडेट होणार आहे। शेवटची असून ही खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप महत्त्वाची अपडेट आहे, त्यामुळे संपूर्ण बघा, अर्धवट बघू नका। राहिलं ते एक काम तुम्हाला करणं आवश्यक आहे। बऱ्याच शेतकऱ्याचं ते एक काम कंप्लीट आहे आणि बरेच शेतकरी 5% शेतकरी आहे ते शेतकऱ्यांचं ते काम कंप्लीट नाही, त्यांनी ते काम करावे। तर ते काम आहे फार्मर ID। ज्या शेतकऱ्याची फार्मर ID नाही, ज्या शेतकऱ्याकडे फार्मर ID नाही, त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर ID बनवून घ्यावी, जेणेकरून त्यांना हा 2,000 रुपये 7वा हप्ता लगेच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करता येईल। तर चला या ठिकाणी बघूया अपडेट, शेवटची आणि सगळ्यात इन्फॉर्मेटिव्ह अपडेट। सध्याच्या या हप्त्याच्या तारखेबद्दल कोणत्याही अधिकृत घोषणा झालेली नाही। तर शेतकरी मित्रांनो लक्ष द्या, आता जी घोषणा झालेली आहे ती घोषणामध्ये या ठिकाणी कोणतीही घोषणा झालेली अशी नाही की तुम्हाला 7वा हप्ता मिळेल या तारखेला, या वाराला आणि या दिनांकाला, या टायमाला तुम्हाला मिळेल, अशी कोणती उत्कृष्ट घोषणा या ठिकाणी झालेली नाही। मात्र मिळालेल्या माहितीनुसार हा 2,000 रुपयाचा हप्ता बैलपोळ्या सणाच्या आसपास जमा होण्याची शक्यता या ठिकाणी दाट आहे। ही केवळ एक शक्यता असून अधिकृत घोषणा झालेली नाही आणि निश्चित तारीख या ठिकाणी ठरलेली नाही। म्हणून तुम्हाला आता लक्ष द्या, तुम्हाला बैलपोळ्याच्या आसपास हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो, जेणेकरून शेतकऱ्याला सणाला शीण येऊ नये, म्हणून शेतकऱ्याचा सण चांगला जावा यासाठी। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।